तर बातमी आहे जळगाव जिल्ह्यातून। जळगाव जिल्ह्यामध्ये वाढत्या तापमानाचा फटका फुलांच्या शेतीवर देखील पाहायला मिळतोय। कडक उन्हामुळे गुलाबाची झाडं वाळत असूनही उमलणारी फुलं देखील झाडावरच सुकतात। परिणामी उत्पादनामध्ये मोठी घट झाली आहे। जिथे दररोज 15 ते 1500 फुलं निघायची तिथे आता केवळ 200 ते 250 फुलं मिळत असल्याचं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे। लग्नसराईच्या हंगामामध्ये मागणी आणि भाव चांगला असताना देखील उत्पादन घटलंय, त्यामुळे शेतकऱ्यांना मोठं आर्थिक नुकसान यामुळे सहन करावं लागतंय। जळगाव जिल्ह्याचा उष्णतेचा जो पारा आहे तो आता 44 डिग्री टेम्परेचर पर्यंत इतका येऊन टेपलेला आहे। आणि या वाढत्या तापमानामुळे जर बघतोय तर या ठिकाणच्या फूल उत्पादक शेतकऱ्यांना देखील मोठा आर्थिक फटका या ठिकाणी दिसून येत आहे। आपण जळगावच्या शिरसोली परिसरामध्ये आहोत की या ठिकाणी फूल उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी फुलांचं उत्पादन घेत असतात। मात्र आपण जर बघतोय तर या ठिकाणी वाढत्या उन्हामुळे ही जी झाडाला लागलेली जी फुलं आहेत ती संपूर्णपणे सुकत आहेत। एकीकडे विचार केला तर याच झाडाला जर खालच्या पद्धतीने खालच्या बाजूला जर बघितलं तर या ठिकाणी खालच्या बाजूला या ठिकाणी हिरवीगार ही झाड दिसतं। मात्र दुसरीकडे वरच्या बाजूला जर बघतो तर या ठिकाणी फुलं असतील किंवा या फुलाच्या झाडावरती जी पानं असतील हे सुकून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे। फुलांची वाढ देखील या ठिकाणी काही प्रमाणात खुंटलेली आहे। पाणी योग्य प्रमाणात मिळत नसल्याने आणि उष्णतेचा हा परिणाम या ठिकाणी झाला असल्याचं मत या ठिकाणी बोललं जात आहे। आपल्यासोबत स्वतः या मावशी आहेत, या फुलांच्या बाग लावत असतात, फुलांचं उत्पादन घेत असतात। ताई काय सांगाल, या ठिकाणी फुलांची वाढ खुंटलेली आहे वाढत्या उन्हामुळे? आमच्या इथे ना फुलं म्हणजे अशी वाढ होत नाही, वाढ कमी राहिलेली त्याची। पाणी त्याला जास्ती भेटत नाही ना, पाणीमुळे म्हणजे ते वाढ करत नाही। कळी आली म्हणजे ती लहानची लहान राहते, मोठी होत नाही आणि त्यात ती काळी पडून जाते। उन्हाने म्हणजे जळून जातं पुरा आणि मोठं फुल व्हायला गेलं म्हणजे आपण म्हणतो आज तोडू, बारीक ही उद्या गेलं ते डायरेक्ट जळून जातं, फुलंच राहते त्याला, पूर्ण बळून जातात ते। किती निघताय मावशी? आता हल्ली आता आज आम्ही 200 फुलं काढले। वाढती मागणी आणि फुलांचा तुटवडा या उन्हामुळे थेट परिणाम या ठिकाणी झाल्याचं चित्र दिसून येत आहे। नितीन नांदुरकर, न्यूज 18 मराठी, जळगाव। यानंतर बातमी आहे हिंगोली शहरातून। हिंगोली शहरासह परिसरामध्ये काल सोसाट्याच्या वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली। या सोसाट्याच्या वाऱ्यामुळे भाजीपाला आणि शेतीचं मोठं नुकसान झालंय। सोसाट्याच्या वाऱ्यामुळे शेतातील टोमॅटोची झाडं ही पूर्णपणे आडवी झाली आहेत आणि त्यामुळेच आता शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसलाय। हिंगोली जिल्ह्यात काल दुपारनंतर जे आहे ते सोसाट्याच्या वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली आणि या अवकाळी पावसामुळे जे आहे ते बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांची हळद भिजली होती। परंतु आपण ग्रामीण भागात जर पाहिलं तर भाजीपाला वर्गीय पिकांचं देखील मोठं नुकसान झालं आहे। मी सध्या बासंबा गावच्या शिवारामध्ये आहे आणि आपण बघतोय की इथं या शेतामध्ये जे आहे ते टोमॅटोची लागवड करण्यात आली होती। काल या टोमॅटोचं जे आहे ते सायंकाळी तोडा करून बाजारात न्यायचा होता, परंतु हा तोडा होण्याच्या आधी सोसाट्याच्या वाऱ्यामुळे जे आहे ते टमाट्याची संपूर्ण हा जो प्लॉट आहे हा संपूर्ण आडवा झालाय। मोठमोठी लगडलेली टोमॅटो जे आहेत ती खाली जमिनीला लागली आहेत। इथं आपण बघतोय की सोसाट्याच्या वाऱ्यामुळं मोठी फळदारणा झालेले हे झाड टोमॅटोचं पूर्णपणे खाली लोळल्या गेले आणि अशा चिखलामध्ये जे आहे ते अशा प्रकारे आता ही टोमॅटो पूर्णपणे याचं नुकसान होत आहे। या शेतामध्ये 1 एकर शेतामध्ये टोमॅटोची लागवड करण्यात आली होती। कसं बसं शेतकऱ्याला उत्पन्न मिळत होतं, परंतु कालच्या पावसामुळं आणि सोसाट्याच्या वाऱ्यामुळं या टोमॅटोचा प्लॉट कसा आडवा झालाय याचं विदारक चित्र आपल्या समोर आहे। आपल्यासोबत हे शेतकरी आहेत। दादा, मला सांगा, काल किती वाजेच्या दरम्यान हा पाऊस आला आणि सोसाट्याचा वारा कसा होता, नुकसान कसं झालं? एवढं वारा खूप होतं साहेब, वारा असल्यामुळं हवेमुळं शक्य नुकसान झाले, झाडं पडले। काल माल तोडायचा होता पण आज लवकरच पाणी झाला आणि वारा झाला। बरं, मग आता तुम्ही आता हे टोमॅटो काही तोडतायत, याचा उपयोग होईल काही? आता काय ना काय आता सगळं तर गेलं साहेब, आता थोडं तरी खर्चा पाण्यापुरतं तरी काढावं लागेल ना। या प्लॉटमधून साधारण तुम्हाला किती उत्पन्न मिळालं असतं, किती टोमॅटो निघाला असता? कमीत कमी आमची अपेक्षा होती सर, कमीत कमी 500 ते 1000 कॅरेट माल निघत होतं। याचं पूर्ण नुकसान झालेलं आहे आणि भाव बी बराच होता। मार्केटमध्ये 500 ते 700 रुपये भाव चालू आहे सध्या। बरं, आणि आमचा फळ नेमकाच सुरुवात झालता तोडायसाठी, तर हे काल तोडू लागलो तर काल अचानक वारा पाणी झाल्यामुळे नुकसान झालं। मोठं नुकसान जे आहे ते शेतकऱ्याचं झालंय अवकाळी पावसामुळं आणि सोसाट्याच्या वाऱ्यामुळं।
टोमॅटोचा संपूर्ण हा प्लॉट जो आहे तो आडवा झालाय. मनीष खरात, न्यूज 18 मराठी, बासंबा शिवार, हिंगोली.